बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर यांची हत्या आणि त्यांना ठार मारणाऱ्या मॉरिस नोरोना यांच्या आत्महत्येविषयी संशय व्यक्त केलाय। या प्रकरणी त्यांनी मॉरिस आणि त्यांचा काही संबंध आहे का असा सवाल उपस्थित केलाय। याद्वारे ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुली निर्देश केल्याचा दावा केला जातोय। अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळ्या झाडण्यात आल्या। मॉरिस नोरोना या गुंडानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं सांगितलं जातं। मात्र फेसबुक लाईव्हमध्ये कॅमेऱ्याच्या मागून गोळ्या झाडणारी व्यक्ती नेमकी कोण होती हे समजू शकलेलं नाही। मॉरिस नोरोनाला अभिषेक घोसाळकर यांच्यावर सुडू उगवायचा होता, मग त्यानं स्वतःही आत्महत्या का केली हा एकूणच प्रकार संशयास्पद असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय। दरम्यान गेल्या काही दिवसात राज्यात अशांतता पसरली आहे। सरकारमध्येच गँग वॉर सुरू असून गुंडांना मिळणारं संरक्षण हे चिंतेचा विषय असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। पण घोसाळकर यांचं हत्याकांड दिसतं तितकं वरकरणी सोपं नाही, कारण व्हिडिओत गोळी मारणारा दिसत नाही असं म्हणत ठाकरेंनी घोसाळकरांच्या हत्याकांडावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाईल असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय। ते म्हणाले की सीएए हा देशाचा कायदा आहे, आम्ही तो निश्चितपणे नोटिफाय करू। निवडणुकीपूर्वी त्याची अधिसूचना दिली जाईल आणि निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणीही केली जाईल, याबाबत कोणताही संभ्रम नसावा। अमित शहा यांनी शनिवारी ET नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये या गोष्टी सांगितल्या। ते म्हणाले की काँग्रेस सरकारनं सीएए लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं। अनेक देशांमध्ये अल्पसंख्याक लोकांवर अत्याचार होत असताना काँग्रेसनं निर्वासितांना भारतात येण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांना येथील नागरिकत्व दिलं जाईल। मात्र आता काँग्रेस आपल्या शब्दांवर मागं जात आहे। आपल्या देशातील अल्पसंख्याक समुदाय विशेषतः मुस्लिम समाजाला भडकवलं जात असल्याचं गृहमंत्री म्हणाले। सीएए कोणाचेही नागरिकत्व काढून घेऊ शकत नाही, कारण त्यात अशी कोणतीही तरतूद नाही। सीएए हा एक कायदा आहे जो बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अत्याचार सहन करणाऱ्या निर्वासितांना नागरिकत्व देईल। यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोलकाता इथं एका रॅली दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी सीएएची अंमलबजावणी कुणीही रोखू शकत नाही असं म्हटलं होतं। घुसखोरी, भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार आणि तुष्टीकरण या मुद्द्यांवर शहा यांनी ममता बॅनर्जींना कोंडीत पकडलं होतं। बंगालमधून ममता सरकार हटवून 2026च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून द्या असं आवाहन त्यांनी जनतेला केलं होतं। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनावर शुक्रवारी रात्री पुण्यात हल्ला झाला, त्यात ते बालंबाल बचावले। या घटनेत त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याची माहिती त्यांनी शनिवारी एका फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे। त्यात त्यांनी पोलिसांच्या संगनमतानं हा हल्ला झाल्याचा आरोप केलाय। यामुळे कालच्या घटनेवरील संशयाचं मळभ अधिकच गडद झालंय। पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या राष्ट्र सेवा दलात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेसाठी पुण्यात आलेल्या वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री हल्ला केला। त्यांच्या गाडीची तोडफोड केली, तसंच शाई फेकही करण्यात आली। निखिल वागळे यांनी या संपूर्ण घटनेचा वृत्तांत एका फेसबुक पोस्टद्वारे कथन केलाय। पाहुयात त्यांची पोस्ट। महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मुमके नावाचं गाव आहे। जंगलांनी वेढलेल्या या गावात आल्यावर केरळात आल्याचा भास होतो। सर्वत्र हिरवाई, प्रदूषण अजिबात नाही। इथून समुद्र फक्त 18 किलोमीटर अंतरावर आहे। मुमके गावाचा हा एक पैलू आहे। यातील दुसरी बाब म्हणजे हे गाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं आहे। दाऊदच्या इथं बाग, दुकानं आणि बंगल्यांसह 16 मालमत्ता होत्या। त्याचं बालपण याच गावात गेलं। इथं सध्या असलेलं घर दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांनी बांधलं होतं। 5 जानेवारी रोजी आयकर विभागानं मुमके गावातील दाऊद इब्राहिमच्या 4 जमिनींचा लिलाव केला। दिल्लीच्या अजय श्रीवास्तव यांनी एका जमिनीसाठी 2 कोटींची बोली लावली। 1730 चौरस मीटरची दुसरी जमीन 3.28 लाख रुपयांना विकली गेली, परंतु कुणीही बोली लावणारा पुढे आला नाही। 2 मालमत्तांसाठी खरेदीदार सापडला नाही। अजय दिल्लीत राहतात आणि 30 वर्षापासून वकिली करतात। तसंच मुंबईत 10 वर्ष वास्तव्य केलं। शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। अजय श्रीवास्तव यांनी दाऊदची 170.98 चौरस मीटर जमीन खरेदी करण्यासाठी 2.0 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली। या जमिनीची राखीव किंमत फक्त 15,440 रुपये होती। अजय म्हणतो की दाऊदची भीती संपवणं हा माझा उद्देश आहे, त्यामुळेच मी त्याची मालमत्ता खरेदी केली आहे। शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली। शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना कलंक फडतूस म्हटलं। पुढे जाऊन त्यांनी राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभल्याचा हल्लाबोल केलाय। निर्ढावलेला, निर्घृण, निर्दय मनाचा गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केलाय।
उद्धव ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक फडतूस म्हटलंय. हे शब्द खूप सौम्य आहेत, त्यांना निर्घृण म्हणावं लागेल. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय की काय, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कायद्याचे धिंडवडे निघाल्यानंतर मंत्री जबाबदार असतात. मंत्र्यांकडून कारभार होत नसले तरी मुख्यमंत्र्यांनी त्याला दूर केलं पाहिजे. परंतु मुख्यमंत्रीच गुंडांना संरक्षण देत असल्याचे फोटो तुम्ही पाहतात. त्यापेक्षा दुर्दैवी म्हणजे शुक्रवारी फडणवीस जे बोलले तो विषय आहे. यामुळं त्यांना निर्ढावलेला, निर्घृण, निर्दय मनाचा गृहमंत्री म्हणावा लागेल. एक हत्या होत असताना तुम्ही त्यांची बरोबरी श्वानासोबत करता. तुम्ही तुमच्या शेपट्या दिल्लीत हलवता. तिकडे तुम्ही श्वान आहात की काय हे लोकांनी ओळखलंय. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक सवाल केलाय. पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करणारे कुत्रेच होते का? कुत्रे नसतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील तर आता आपण राजीनामा देणार का, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. रोहित पवार यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतलाय. गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील असं विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलं. मला त्यांना विचारायचं आहे, पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडणारे आणि त्यांच्यावर हल्ला करणारे ही कुत्रेच होते का? कुत्रे नसतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील तर आता तरी आपण राजीनामा देणार का, असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय. पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर निकाल येत आहेत. निवडणूक आयोगानं 18 तासांच्या विलंबानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. दरम्यान पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वासह अनेक प्रांतांमध्ये हिंसाचार पसरलाय. जेलमध्ये असलेल्या इम्रानच्या पीटीआय आणि बिलावलच्या पीपीपीनं अनेक जागांवर हेराफेरीचा आरोप केलाय. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण 336 जागा आहेत. त्यापैकी 265 जागांवर निवडणूक झाली. एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. उर्वरित जागा राखीव आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी 134 जागांवर बहुमत असणं आवश्यक आहे. पाकिस्तानमध्ये प्रामुख्यानं 3 पक्षांमध्ये स्पर्धा आहे. यामध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांचा समावेश आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो शेअर करण्याचा सपाटाच लावलाय. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीसोबतचा आणखी एक फोटो ट्विट केलाय. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय. गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य. नाशिक शहर परिसरात हत्या, अपहरण, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय व्यंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेताय. तुमचे मुख्यमंत्री देखील खुशीत आहेत. हे असं असल्यावर 2 पायांची कुत्र्याची पिल्लं नाहक मरणारच. हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा, असं लिहित संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरही निशाणा साधलाय. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील भरमसागर सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरला ऑपरेशन थिएटरमध्ये प्री वेडिंग शूट केल्याबद्दल बडतर्फ करण्यात आलं. डॉक्टरनं आपल्या होणाऱ्या पतीसोबत ओटीमध्ये बनावट शस्त्रक्रिया केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार ओटीमध्ये प्री वेडिंग शूटचा व्हिडिओ बुधवारचा 7 फेब्रुवारीचा आहे. यामध्ये डॉक्टर आपल्या होणाऱ्या पतीसोबत बनावट ऑपरेशन करताना दिसली. यावेळी कॅमेरामन आणि तंत्रज्ञ हसत होते. पेशंट असल्याचं भासवणारी व्यक्तीही हसताना दिसते. कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी या घटनेवर डॉक्टरांना फटकारलं. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर लिहिलं, सरकारी रुग्णालयं लोकांच्या काळजीसाठी आहेत आणि वैयक्तिक कामासाठी नाहीत. डॉक्टरांचा असा बेशिस्तपणा खपून घेतला जाणार नाही. आरोग्यमंत्री म्हणाले, ऑपरेशन थिएटरमध्ये प्री वेडिंग शूट करणाऱ्या डॉक्टरला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागात कार्यरत सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेतील नियमांचं पालन करावं. मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी शनिवारी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारनं 2 दिवसात विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारनं अंतरवाली सराटीतील गुन्हे अद्याप मागं न घेतल्याची बाब निदर्शनास आणून देत त्यांनी यावेळी अध्यादेशाचा लाभ होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशाराही सरकारला दिलाय. मराठा समाजातील मुलांना का अडचणीत आणता? आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची आहे ते पुरावे घ्या असं सरकारला सांगतोय. असलेले पुरावे सरकार का घेत नाही? आता माघार नाही घेणार. उपोषण सुरू राहणार. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ द्या. शिंदे समितीचं काम युद्धपातळीवर वाढवा. शिंदे समितीला सतत पुरावे सापडायला हवे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला 15 दिवस पूर्ण झाले. मात्र अद्याप सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यानं आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत.